नमस्कार, मी अमोल जाधव आणि आपण पाहत आहात पुणे सुपरफास्ट। आज आपण आलो आहोत अवसरी बुद्रुक या गावामध्ये। अवसरी बुद्रुक हे गाव अवसरी बुद्रुक जिल्हा परिषद गटामध्ये येतं, अवसरी बुद्रुक पंचायत समिती गणामध्ये येतं। या ठिकाणी अनिकेत भोर यांचा प्रचार चालू आहे। ह्या प्रचारामध्ये युवकांची मोठी गर्दी दिसत आहे। या गर्दी असताना हे युवक ह्या उमेदवारामागे उभे का राहिले आहेत, नक्की कोणत्या विचारधारेने हे या उमेदवारामागे उभे राहिले आहेत, हे सर्व तरुण जे आहेत ह्या उमेदवाराच्या प्रचारामध्ये उतरलेले आहेत। घरोघरी जाऊन या अनिकेत भोर या उमेदवाराचा प्रचार करत आहेत। अनिकेत भोर हे या ठिकाणी पंचायत समिती निवडणुकीमध्ये निवडणूक लढत आहेत। काल आपण अनिकेत भोर यांची मुलाखत घेतली होती। या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांचा परिचय सांगितला होता। त्यांनी समाजासाठी अनेक वर्ष केलेली काम त्याचाही लेखाजोखा सांगितला होता। यापुढे राजकारणामध्ये निवडून आल्यानंतर काय काम करणार हेही त्यांनी सांगितलं होतं। मात्र आज आपण या तरुणांना विचारूया की या उमेदवारामागं तुम्ही का उभे राहिलेत, तुमची या उमेदवाराला का पसंती आहे आणि तुम्हाला या उमेदवाराला निवडून का आणायचं आहे, ह्या सर्वांबाबत आपण ह्या उमेदवारासोबत फिरणाऱ्या तरुणांकडून ही सर्व माहिती घेऊया। आपण या ठिकाणी पाहू शकतो की सागर भोर सोबत अनेक युवक या ठिकाणी त्याच्या प्रचारामध्ये आहेत। काही युवकांना आपण विचारूया, दादा आज तसं पाहायला गेलं तर आज मी पाहतोय ह्या सागर भोरच्या प्रचारामध्ये भरपूर युवक दिसतात। तुम्ही या प्रचारामध्ये दिसताय, काय असं वाटलं का तुम्हाला या उमेदवाराचा प्रचार करावा? अनेक उमेदवार आहेतच, तसं पाहायला गेलं तर अनेक या ठिकाणी तोलामोलाचे उमेदवार हे आपल्याला दिसत आहेत। मात्र ह्याच उमेदवारामागे उभं राहावा असं तुम्हाला का वाटलं? युवकाचा तर प्रचंड प्रतिसाद दिसतोय। निश्चितपणानं सांगायला काही हरकत नाही आहे की हा नेता नव्हे तर जनसेवक असल्याचा हा आहे। एक सर्वसामान्य कुटुंबातील हा जनसेवक आहे। अनेक वर्ष गेली 8 ते 10 वर्ष हे दलाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी त्यांनी आपला ठसा उमटवलेला आहे। रक्तदान शिबिर असेल किंवा अन्य गोरगरिबांच्या जनतेच्या सुखदुःखात असेल, सर्व ठिकाणी हा जनसेवक, तर याला पदवी द्यायला काहीच हरकत नाही की जनसेवक म्हणून, कारण हा सुखदुःखात सर्वांच्या माध्यमातून तो त्यापर्यंत पोहोचलेला असतो। मी देखील याच गणामध्ये उमेदवारी अर्ज भरला होता, परंतु एक सुशिक्षित असा तरुण या पंचायत समिती गणातून मिळाल्यामुळं मी माझ्या उमेदवारीचा अर्ज देखील मी मागे घेतला। कारण सर्वसामान्य कुटुंबातील हा नेता नव्हे तर एक जनसेवक म्हणून काम करत असताना तुम्ही पाहिलं असेल की अहोरात्र पायाला भिंगरी लागल्यासारखा हा जो फिरतोय। एकीकडं धनशक्ती आहे, परंतु याकडं कुठल्याही प्रकारचं धनशक्ती नसून देखील हा सर्वसामान्य युवकांचा एक ताईत बनलेला आहे। म्हणून आम्ही सर्व तरुण एकत्रित आलो आणि यांचा प्रचाराच्या माध्यमातून आम्ही या परिसरामध्ये यांचा प्रचार करत आहे। तसं पाहिलं तर तुम्ही उमेदवारी अर्जही भरला होता, सुशिक्षित आहात तुम्ही, पत्रकारितेच्या माध्यमातून याआधी कामसुद्धा केलेलं आहे पूर्वीच्या काळामध्ये। तर ह्या सगळ्यातून तुम्हाला हा योग्य उमेदवार वाटला, पुढे जाऊन हा काम करेल का? आज लोक जर त्याच्या मागे उभं राहिली तर त्या पद्धतीने तो लोकांना प्रतिसाद देईल का? लोकांच्या आज जे काय आहे त्यांना सार्थ ठरेल का? निश्चितपणानं ती गॅरंटी निश्चितपणानं या उमेदवारामध्ये दिसली आणि म्हणतात ना, पोराचे पाय पाळण्यात दिसतात, अशाच पद्धतीने याचं जे कार्य आहे आत्तापर्यंतचं, निश्चितपणानं या पंचकृषीमध्ये विकास केल्याशिवाय हा उमेदवार राहणार नाही। आणि हा नेता नव्हे तर मी 4 वेळा सांगतोय की हा जनसेवक आहे। जनतेच्या हिताची निश्चितपणानं भविष्यात हा दखल घेतल्याशिवाय राहणार नाही, एवढी आम्हाला खात्री आहे। हा नेता नाही तर हा जनसेवक आहे असं या युवकाचं म्हणणं आहे, जो या उमेदवाराच्या प्रचारात होता। ठीक आहे, अजूनही काय ह्या उमेदवारासोबत काही कार्यकर्ते आपण त्यांनाही विचारूया, नक्की ह्या उमेदवारामागे उभं राहायचं कारण काय आहे। अजूनही काही तरुण ह्या प्रचारामध्ये आहेत, आपण त्यांनाही विचारूया। दादा काय सांगशील, आज तू ह्या सगळ्या प्रचारामध्ये दिसतोस, तसं पाहायला गेलं तर ह्या उमेदवारच का आणि ह्या उमेदवाराला मतदान करा असं तू घरोघरी जाऊन सांगतोय, काय तुला ह्या उमेदवारामध्ये असं दिसलं की याचा प्रचार करूच वाटला तुला? प्रथम सर्व जो उमेदवार आहे तो हिंदुत्ववादी उमेदवार आहे।
आणि सेवा सुरक्षा संस्कार म्हणजे संघ परिवारातून आलेली व्यक्ती आहे. तर देश देव धर्म याची शिकवण त्याला पहिल्यापासून आहे. म्हणजे समर्पित म्हणजे तन समर्पित मन समर्पित म्हणजे सर्व समर्पित करून तो कार्यकर्ता आपलं काम करतोय. त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीने ठरवलं की आपला एक छोटा सर्वसामान्य घरातला कुटुंबातला परिवाराचा आपण उमेदवार देऊया. मग त्या पद्धतीने आता ठरलंय आणि त्याची कामं जर पाहिली तर 24 तास कधीही त्याला फोन केला तर अवेलेबल असतो. गोरक्षा असू दे, रक्तानी शिवेळ असू दे, किल्ले स्पर्धा असू दे, छत्रपती महाराज संभाजी महाराज यांचे जे किल्ले स्पर्धामध्ये घेतात तर त्या बाजूला मुलांना घेऊन तो रायगड असेल प्रत्येक किल्ले दर्शन करतो. म्हणजे आपले हिंदुत्वाचं जे कल्चर आहे त्याच्यापासून ते काम करतो. हो, त्याच्यामुळं तो योग्य उमेदवार आम्हाला तर वाटतं आम्ही दिलेला आहे. आणि म्हणजे गरीब कुटुंबातला उमेदवार असल्यामुळे जनता ही जनार्दन आहे आणि त्याचं मतात रूपांतर आम्हाला त्यांनी द्यावं एवढीच आमची अपेक्षा आहे जनतेकडून. आता हे जे तरुण आहेत हे सगळे हिंदुत्वासाठी त्याच्यासोबत आहेत. एक हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन तो चालला आहे म्हणून ते हे सगळे सोबत आहेत. नक्की हकीकत काय आहे? आता पहिलं हिंदुत्व म्हणजे पहिलं समर्पण हे हिंदुत्व आहे. त्याग भगवाचं प्रतीक आहे. आपलं ते त्यागाचं प्रतीक आहे. हिंदुत्व म्हणजे कुठलंही द्वेषपासून असं कधीच नाही आहे, त्यागाचंच प्रतीक आहे. आणि त्यामुळे त्याग म्हणजे समर्पित आणि समर्पित कार्यकर्ता आपल्याला चांगला लाभलेला आहे. तर माईबापांनी जनतेने ठरवायचं आहे की समर्पित कार्यकर्त्याला गोरगरीब घरातल्याला मतदान करायचं आहे की बाकी कोणाला करायचं आहे. तर आम्ही एकच उमेदवार दिलेला आहे आणि जे सर्वसामान्य मुलं आहेत ती पण संघ परिवारातून आलेली मुलं आहेत. त्याच्यामुळे सर्व त्यागाने म्हणजे कुठलाही ₹1 म्हणजे आमच्याकडे नसताना आम्ही सर्व मुलांनी पैसे काढून सर्व त्या व्यक्तीला आम्ही उभा केलेलं आहे. आणि त्यामार्फत आम्ही कोणीही म्हणजे सर्व अशी गरीब कुटुंबातली सर्व मुलं आहोत. याच्या म्हणण्यानुसार हिंदुत्वासाठी समर्पित कार्यकर्ता आहे म्हणून ह्या उमेदवारामागे आपण उभे आहोत असं ह्या युवकाचं म्हणणं आहे. नाव काय त्याचं? प्रसाद मी खुल्लम, भारतीय जनता पार्टी सोशल मीडिया पुणे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम करतो. ठीक, नक्कीच. काही तरुण आपल्यासोबत आहेत. दादा, गाव कोणतं आहे तुमचं? मी अवसरी बुद्रुकचा आहे. ह्याच गावचे हो, तुम्ही? याच गावचा आहे. तुम्ही आज पाहिलं तर अनिकेत उर्फ सागर बोरेच्या प्रचारात आहात. हो. काय कारण याच्या मागे उभं राहायचं? हे पाहिलं तर अवसरी बुद्रुक गाव आहे. गावचा माणूस म्हणून काय सांगा? मी भारतीय जनता पार्टीचा अवसरी बुद्रुकचा अध्यक्ष आहे आणि ह्या नात्याने पार्टीचं काम करावं असं सिद्धांत आहे आमच्या पार्टीचा. आणि म्हणून मी सागर भोर उत्कृष्ट कार्यकर्ते आहेत. त्यांचं काम मला आवडते आणि आमचं नाथ संप्रदायाचे ते पूरक आहेत. म्हणजे नाथ भक्त आहेत आम्ही. हां, नाथबंधू असल्या कारणानं आम्ही आणखी जवळून त्यांचं काम करतो आहे. लोकांचा चांगला प्रतिसाद आहे. एक पार्टीचं काम करत असताना एक जबाबदारी म्हणून तुम्ही हे काम करताय. काय वाटतं तुम्हाला या अवसरी बुद्रुक गावातून पार्टीचं काम करत असताना या ठिकाणून काय मताधिक्य देईल तुम्ही या उमेदवाराला? कशा पद्धतीने तुम्ही या उमेदवाराच्या मागं इथले मतदार उभे करणार आहात? साहेब, असे आमचे 155 लोकांची लिस्ट आहे. म्हणजे एंट्री ऑफिसला 155 कुटुंब आहेत. कुटुंब प्रमुखांची आमच्याकडे एंट्री आणि 155 गुणिले 5 मिळून आम्ही 1500च्या पुढं आकडा पार करण्याचं उद्दिष्ट आहे आमचं. हो, आणि लोकांचा कौल चांगला आहे. लोक नरेंद्र मोदी साहेबांचं चांगलं काम आहे. माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं चांगलं काम आहे. त्यांच्या कामावरती खुश राहून लोक चांगला प्रतिसाद देतात आम्हाला. एक प्रकारे नरेंद्र मोदी साहेबांचं काम असेल, ज्या योजना असतील यामुळे लोक चांगलं प्रतिसाद देतात असं या ठिकाणच्या पार्टीच्या कार्यकर्त्यांना. आपल्यासोबत काय उमेदवार आहेत अजून? आता आज तू अनिकेतच्या प्रचारामध्ये दिसला. तू ह्या प्रचारामध्ये आला, काय कारण? का उमेदवार निवडून यावा? काय गुण तुला दिसले याच्यामध्ये आज तू याचा प्रचार करतोय? गेले 8 वर्ष झालं मी अनिकेतला म्हणजे पाहतोय. तर त्याचे म्हणजे 8 वर्षापासून गेले 8 वर्षापासून मी त्याच्याबरोबर मी आहे. तर 8 वर्षापासून आम्ही पाहतोय. तर त्याचं जे जनसेवेचं कार्य आहे का खूप मोठं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल रक्तदान शिबिर असेल तर गेले 8 वर्षात कमीत कमी 8 ते 10 वेळा रक्तदान शिबिर घेतले असतील बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी. आणि ते जे रक्त ज्या पिशव्या म्हणजे ब्लड डोनेशन झाल्यानंतर ज्या पुन्हा ब्लड बँक जमा करतात ना पिशव्या, तर गरजूंना तो काय करतो नुसतं आपल्या पंचायत समितीची गाणत नाही देत. टोटल म्हणजे जिल्ह्यात आपल्या टोटल तालुक्यात कुठं बी लागलं ना बचत गटाच्या माध्यमातून कुठं बी लागलं तर तो सगळ्यांना पुरवतो ते मोफत. आणि त्याचं वैयक्तिक म्हणजे जे गोरगरीब लोक असतात ना, म्हणजे मी पाहिलं आहे त्याला जे रोडला वगैरे असं नाही का, म्हणजे काल आम्ही त्याची मुलाखत घेतली. त्याने असं सांगितलं का त्याची एक बहीण ही रक्त न मिळाल्यामुळे वारली होती आणि त्या असताना ते कुठंतरी काम करताना अक्षरशः त्याला काल जे ऐकलं आम्ही त्याचं आमचंही मन हेलावलं. काय सांगा, ते काय काम करतो तो जे आहे रक्तदान शिबिर? सांगतो तो काय करतो. तो म्हणजे ज्याला गरज आहे ना त्याच्यापर्यंत रक्त पुरवतो मोफत. म्हणजे थोडक्यात ते रक्त ज्या पिशव्या असतात ना ते मोफत पुरवतो. म्हणजे गरजूंना आहे ना, आता
ओ निगेटिव्ह कधी कधी रक्त भेटत नाही बघा, थोडंसं रेअरली असतं ते. तर ते तो काय म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे मी अनुभवले. आमच्या गावात एक मुलगा होता, तो पुण्याला ॲडमिट होता, तर त्याला ओ निगेटिव्ह पिशवी लागत होती, तिथं कुठे भेटली नाही. त्यांनी तिकडं ब्लड बँकला फोन करून ती उपलब्ध करून दिली. म्हणजे त्याच्या जे रक्तात आहे ना, जनसेवाचं कार्य तुम्ही पाहत आलो गेले 8 वर्ष झाले. त्याच्यामुळं ही तुम्हाला जे दिसतात ना तरुण एवढे गर्दी, त्याच कारणामुळे म्हणजे त्यांनी तरुण एवढे कमवलेत. आता हा कार्यकर्ता निवडून आला तर लोकांची कामं करेल का? कामं करायचं असं सांगायचं झालं की सागरला मी लहानपणापासून ओळखतो. आम्ही एकत्रच मोठे झालो आणि त्याचं जे व्हिजन आहे समोर जाऊन पुढे काम करायचं, ते अवसरी खुर्द नव्हे तर अख्ख्या आंबेगाव तालुक्यामध्ये आहे आणि गोरगरिबांच्या घरापर्यंत पोहोचणारा कार्यकर्ता आहे. तो आत्ताच बजरंग दलाचा अध्यक्ष असून तो एवढ्या याच्यापर्यंत पोहोचतो आहे. तर लोकांचा असा कल होता का तुला हिंदू धर्म प्लस तुला काहीतरी राजकारणाचं पद पण पाहिजे, तेव्हा तू लोकांच्या जवळ पोचशील, कामं करशील, त्यांची काही संधी असतील त्या पोचवशील. म्हणजे ह्या दृष्टिकोनातून जर बघायचं झालं तर सागरचं काम हे अतिशय एवढं वेगळं आहे का ह्या गावामध्ये असं कोणी काम केलंच नाही. त्याच्यामुळे सगळा तरुण वर्ग त्याच्यावर संगोपित झालेला आहे. आणि अजून काही सांगायचं झालं तर ही प्रचारला दिसणारी गर्दी ही काही अशी गर्दी नाही. हे सगळे युवक स्वतः खर्चाने स्वखर्चाने येऊन सगळे इथं प्रचार करून जो तो आहे तो त्याच्या घरी जातो, घरच्यांना सांगतो. ही काय अशी फुकट गर्दी जमवली नाही का 4 दिवस आहे. कोणताही कार्यक्रम असेल, काही असेल, तेव्हा सागरबरोबर सगळे हे युवक जोडतात. ते का जोडतात सांगायचं झालं तर त्याचा स्वभाव, त्याची काम करायची पद्धत, ह्या सगळ्या गोष्टी सागरला वेगळ्या बनवतात. त्यामुळे प्रत्येक गावात कुठेही जावा, सागरविषयी ओळख करून द्यायची नवीन काही गरज नाही. सागरला सगळेजण ओळखतात. म्हणजे रोज आल्यासारखं. कोणी म्हणतं किती दिवस झाले आला नाही. म्हणजे ही काम करायची पद्धत सागरची खूप वेगळी. आणि पुढं जर भविष्यात सागरला चांगलं एखादं पद भेटलं तर सागर तितक्याच जोमाने काम करेल, ही मला माझं स्वतःची गावी वाटते. नक्की समाजसेवा करताना राजकीय जर एखादं पद भेटलं, राजकारणामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना अधिक चांगल्या पद्धतीने काम करता येतं, समाजसेवेचं काम करता येतं, ही तितकंच खरं आहे. कुठंतरी पुढं चांगल्या पद्धतीने काम करता येईल असं ह्या लोकांचं म्हणणं आहे. दादा मला एक सांगा, हे सगळं झालं पण निवडणूक लढायची म्हणल्यावर पैसा लागतो, हे गणितच आहे सगळं. ही जुळवाजुळव ह्या उमेदवाराबाबत कशी केली तुम्ही? ह्या उमेदवाराचं आम्ही काय केलं आहे, पैशाऐवजी इथं लोकमत महत्त्वाचं आहे. लोक पैसा बघून नाही, व्यक्ती बघून मतदान करतात. त्यामुळं पैशाचं एवढं काही आमच्याकडं महापूर नाही आहे. पण आम्ही लोकांना सागर काय आहे हे लोकांना त्याच्याकडं वक्तृत्व नाही पण कर्तृत्व आहे त्या मुलाकडं. त्याचं कर्तृत्व पाहून लोक त्याला मतदान करतील. पैसा नाही, वक्तृत्व नाही, पण कर्तृत्व आहे असं ह्या इथल्या युवकांचं म्हणणं आहे. म्हणून आम्ही त्याच्या पाठीशी आहोत. अजूनही काही तरुण आहेत पाहू. चला, अनिकेतच्या प्रचारामध्ये अजूनही तरुण आहेत, आपण या ठिकाणी पाहूया. दादा तुझं नाव काय? मी ऋषिकेश वाळुंज. आज तू ह्या अनिकेत भोर यांच्या प्रचारामध्ये आहे. तसं पाहायला गेलं तर आज तुम्ही सर्व युवक या ठिकाणी दिसताय, होतकरू तरुण आहेत. मात्र निवडणूक लढायची असेल तर पैशाची गरज पडते. मात्र हे सगळं असताना ही पैशाची जुळवजुळव कशी करता या उमेदवाराला लढवायसाठी तुम्ही? नाही, आता मी तुमच्या माध्यमातून पहिल्यांदा सर्व ह्या पंचायत समिती गणातल्या समाजाला, नागरिकांना एक गोष्ट सांगतो का मी स्वतः लाखनगावचा आहे. पण मी सागरभाऊसाठी रोज संध्याकाळी जसा वेळ भेटेल तसा मी प्रचारासाठी येतो. कारण सागरभाऊ एकमेव व्यक्ती असा आहे आत्ता आपल्या अख्ख्या तालुक्यात उमेदवार का तो सकाळी 8 वाजल्यापासून रात्री झोपायचा टायमिंग नसतो, काय नसतो. आता मी स्वतः त्याच्यासोबत काम करतो संघटनेत, मी त्याच्यासोबत स्वतः काम केलं, त्याचं काम मी स्वतः बघितलेलं आहे. कोणत्याही मुलाची कोणतीही अडचण असेल, काही असेल, त्याचा फोन कधीच बंद नसतो. त्याचा एक फोन तो स्वतः पहिल्या रिंगला फोन उचलून तो कोणाची काय, कोणाला YCMला अडचण असो, कोणाला मनसरमध्ये असो, कोणाला कॉलेजला असो, कोणत्याही प्रकारची अडचण स्वतः सागरभाऊ स्वतः जाऊन, म्हणजे आजकाल काय झाले सगळं झालं. समाजसेवा करता असताना, सामाजिक सेवा करता असताना निवडून यायचं म्हणलं तर आर्थिक जुळवाजुळव लागती. आज प्रचार करता, एवढी मोठी मुलं, एवढे मोठा ताफ आहे, कसं सांभाळता तुम्ही? नाही, आता मी स्वतः सांगतो, मी सागरभाऊच्या इलेक्शनसाठी मी स्वतः 25,000 रुपये दिलेत. मी लाखनगावचा आहे, माझं इथं काही राजकीय आम्ही नाही आहेत. आम्ही फक्त समाजाच्या सेवेसाठी भारतीय जनता पार्टी संघ परिवारातला एक घटक आहे. आणि आम्हाला वेगवेगळ्या पक्षांकडून ऑफर असून सुद्धा आम्ही फक्त भाजपलाच प्राधान्य देऊन आम्ही तिकीट आम्ही भाजपचं सागरभाऊला भेटलेलं आहे. हे काय कोणी तिकिटासाठी कोण कुठं गेलं नाही.
किंवा मग तिकिटासाठी धावपळ पण केलेली नाही. म्हणजे तुम्ही सगळ्या मुलांनी एकत्र येऊन पैसे जमा केलेत का? 200 मुलांनी पैसे काढून सागरभाऊला हे सगळा आमचा खर्च चालतो. म्हणजे हे सगळे तुम्ही युवक आहात, हे 200 युवकांनी पैसे काढलेत आणि त्या पैशातून हा सगळा खर्च 100% जो काय आहे तो चालतो. ह्या ठिकाणी हा उमेदवार निवडून येईल असं वाटतं का तुम्हाला? 100% हां. जनमानसांतून प्रतिक्रिया आहे. तुम्ही कोणाची जाऊन प्रतिक्रिया 10 माणसांमध्ये विचारा, 8 माणसं सागरभाऊबद्दलच बोलतात. लोकांचा छुपा पाठिंबा आहे, लोक ओपन होत नाही, काही दबाव असतात गावकीचं राजकारण असतं, त्याच्यामुळं कोण बोलत नाही. पण मी एवढं लांबून येतोय आणि प्रचारादरम्यान आणि इतर ठिकाणी पण मी सुद्धा स्वतः म्हणजे चर्चेत सहभागी होऊन नागरिकांच्या बघतोय ना, सागरभाऊ 100% येणार. ठीक आहे. जनतेचा प्रतिसाद आहे असं या सगळ्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. एकंदरीतच या सर्व तरुणांशी बोलल्यानंतर असं लक्षात आलं की सागर भोर हा जो कार्यकर्ता आहे हा अनेक वर्ष समाजसेवेसाठी लोकांमध्ये काम करत आहे. कुणाची दवाखान्याची अडचण असू द्या, कुणाची वैयक्तिक अडलेलं काम असू द्या, या सर्वांसाठी एका हाकेला येणारा कार्यकर्ता म्हणून लोक आता अनिकेत भोरकडे पाहत आहेत. कुठेतरी याला निवडून दिल्यानंतर याच्या कामाला अजून ताकद येईल आणि निवडून आल्यानंतर या उमेदवाराला कुठंतरी अधिक चांगल्या पद्धतीने काम करता येईल म्हणून हे सर्व तरुण त्याच्या मागे उभे आहेत. हे उभे आहेत यामागे अजून एक कारण आहे, ते म्हणजे हिंदुत्वाचं. हे सर्व तरुण जे आहेत हे हिंदुत्वाने भारावलेले तरुण आहेत. एक हिंदुवादी कार्यकर्ता कुठंतरी ह्या निवडणुकीमध्ये आपलं नशीब आजमावत आहे आणि आपल्याला त्याला निवडून आणायचं आहे. या सर्व भावनेने हे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आपल्याला काम करताना दिसत आहेत. आपण पाहू शकता की या ठिकाणी या सर्व कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे. येणाऱ्या काळामध्ये हा कार्यकर्ता नेता होईल का किंवा या ठिकाणचा पंचायत समिती गणामधील मतदार त्याला निवडून देतील का, या सर्व बाबींचा जो निकाल आहे तो 9 तारखेला आपल्याला समजेलच. सध्या तरी या उमेदवाराला मतदारांमधून प्रचंड असा प्रतिसाद मिळत आहे. अमोल जाधव, पुणे सुपरफास्ट, अवसरी बुद्रुक.